तुमच्या हवामान अंदाजाबद्दल धन्यवाद। तुम्ही उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ WD, पूर्व आणि दक्षिण भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण आणि कर्नाटक, तेलंगणापर्यंत त्याचा प्रभाव तसेच महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागावर असलेला प्रभाव नमूद केला आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल ढग तयार होत आहेत। तसेच सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिवच्या दक्षिणेकडील भागातही पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला लागून असलेल्या कर्नाटकच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे। तुम्ही सध्या दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह छत्तीसगडपर्यंत उष्णतेची लाट असल्याचे सांगितले आहे, जी पुढील काही दिवस तीव्र राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात या लाटेचा प्रभाव 23, 24 आणि 25 एप्रिलपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे आणि ती 28 तारखेपर्यंत कायम राहू शकते। तुम्ही नमूद केले आहे की जरी उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाळी वातावरण असले तरी महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेमुळे लगेच पावसाची शक्यता दिसत नाही। मात्र जेव्हा अतिउष्णतेची परिस्थिती निर्माण होते तेव्हा स्थानिक ढग तयार होऊन पाऊस पडू शकतो। तुमच्या अंदाजानुसार 27 ते 28 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होणार नाही, परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, लातूर दक्षिणेकडून पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। ACMWF मॉडेलनुसार केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण राहील, तर पूर्व भारतात सर्वच राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत आहे। मध्य भारतात उष्णतेची लाट कायम असून पावसाची शक्यता कमी आहे। तुम्ही 22 तारखेपासून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागात वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे, जी 23 तारखेला वाढू शकते। 24 ते 25 तारखेला विशेष बदल नसला तरी 28 तारखेपासून हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत। दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प तयार होऊन बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि 29 तारखेला यात वाढ होण्याची शक्यता आहे। एप्रिलच्या शेवटच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पूर्वेकडून येणारे वातावरण झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे। तुम्ही 1 मे रोजी छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व विदर्भ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला आहे, कारण पूर्वेकडील वातावरण सरकत आहे। त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला वातावरणीय बदल अपेक्षित आहेत। तुमच्या अंदाजानुसार 2 मे रोजी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे। याचा अर्थ एप्रिलचा उर्वरित काळ महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी नसला तरी मे महिन्याची सुरुवात पावसाळी असू शकते। तुम्ही हे देखील नमूद केले आहे की सध्या महाराष्ट्रात दररोज स्थानिक ढग तयार होतील, परंतु अनुकूल वातावरण असलेल्या ठिकाणीच पाऊस पडेल। 22 तारखेपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यापर्यंत मर्यादित राहील। पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये 25 ते 26 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहू शकते। 27 तारखेला हे वातावरण कर्नाटक आणि तेलंगणाकडे सरकले तरी सोलापूर, लातूर आणि सांगलीच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील। 28 तारखेनंतर किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या बदलांमुळे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती वाढेल आणि 30 तारखेपासून विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल। याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण असेल आणि इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात। एकंदरीत तुमच्या माहितीनुसार एप्रिलच्या उर्वरित काळात महाराष्ट्रात सर्वदूर मोठ्या पावसाची शक्यता नसली तरी मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते।